नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासवर गावगावची झटपट खबर पाहणार आहोत. 24 गाव 24 बातम्यांमध्ये मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी नवी मुंबईसाठी. नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे यांना सरकारचं अभय मिळालेलं आहे. अभय मुंढेंविरोधात अविश्वास ठराव जो केला होता तो निलंबित करण्यात आलेला आहे. नवी मुंबई महापालिकेला 30 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे आपलं म्हणणं मांडण्यासाठी. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. तत्पूर्वी आपण पाहूया पुन्हा एकदा ही बातमी. तुकाराम मुंढे यांना सरकारचा अभय आहे. आयुक्तांवरचा अविश्वास प्रस्ताव निलंबित करण्यात आला. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, अभय मिळालेला आहे नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे यांना आणि हा महापालिकेसाठी एक मोठा दणका मानला जाऊ शकतो. निश्चित हेमाली, हा दणका आहे तो विरोधी पक्षांना त्याचबरोबर सत्ताधारी शिवसेनेला आहे. कारण अविश्वास ठरावामध्ये जो ठराव पास झाला मुंबई महापालिकेच्या सभागृहात, त्या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. केवळ भाजपचे 4 नगरसेवक या ठरावाच्या बाजूने मतदान भाजपच्या नगरसेवकांनी केलं नव्हतं. आणि राज्यभर जी आता प्रतिमा निर्माण झाली ती तुकाराम मुंढेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना काम करते. आणि आगामी नगरपालिका निवडणुकीत निश्चितच भाजपकडून याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न हा असू शकेल की तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी सरकार ठामपणे आहे. तुकाराम मुंढे यांसारख्या प्रामाणिक अधिकारी महापालिकेत हवा अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं. त्यामुळेच त्यांचा जो ठराव, अविश्वासाचा ठराव त्यांच्या विरोधात होता, तो सध्या सरकारने निलंबित केलेला आणि महापालिकेला पुन्हा आपलं म्हणणं मांडण्याची 30 दिवसांची संधी दिलेली आहे. 30 दिवसानंतर नवी मुंबई महापालिकेचं म्हणणं आल्यानंतरही राज्य विषय जो आहे तो प्रलंबित ठेवेल, भिजता ठेवेल आणि दरम्यान नगरपालिका निवडणुका पार पडतील. आणि या निवडणुकीमध्ये कदाचित हा मुद्दा प्रचाराचा सुद्धा होऊ शकतो की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसारखे पक्ष हे प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरोधात काम करतायत आणि त्यांना भ्रष्टाचाराला पाठीशी घालायचा अशा पद्धतीचा प्रचार भाजपकडून केला जाऊ शकतो. आणि त्यामुळेच तुकाराम मुंढेंचं अस्त्र जे आहे ते भाजप या निवडणुकीत वापरण्याची शक्यता. आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडे ठराव आल्यानंतर एवढ्या दिवसांनी विचार करून मुख्यमंत्र्यांनी तो निलंबित ठेवण्याचा निर्णय केला आहे. ना तो फेटाळला ना तो स्वीकारला, निलंबित ठेवलेला आहे. त्यामुळे हा सगळा प्रश्न जो आहे तो राज्य सरकारने तात्काळ ठेवला असं म्हणावं लागेल. नक्की. धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.